महाराष्ट्राच्या भक्ती परंपरेतील सर्वात मोठा सोहळा, लाखो वारकऱ्यांच्या ओटावर ज्ञानोबा तुकारामांचं गजर आणि आता जाहीर झालंय ते 2026च्या आषाढी वारींचं संपूर्ण वेळापत्रक. यंदा संत ज्ञानेश्वर महाराजांची पालखी कोणत्या दिवशी आळंदीहून निघणार आहे, माऊलींचं प्रसिद्ध रिंगण कुठे होणार आहे आणि या 33 दिवसाच्या प्रवासामध्ये पालखी कुठे कुठे मुक्काम करणार आहे याची सविस्तर माहिती आपण पाहणार आहोत या व्हिडिओमध्ये. नमस्कार, मी पांडू. महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आत्मा मानली जाणारी आषाढी वारी 2026 आता अवघ्या काही महिन्यावर आली आहे. लाखो वारकरी विठुरायांच्या दर्शनासाठी पायी चालत पंढरपूरकडे रवाना होतात. ही परंपरा तब्बल 700 ते 800 वर्षापासून सुरू आहे. आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांची पालखी सोहळा 8 जुलै रोजी पंढरपूरला प्रस्थान ठेवणार आहे आणि ती 24 जुलै रोजी पंढरपूरला पालखी सोहळा पोहोचणार आहे. यावर्षी प्रस्थानाची वेळ ही दुपारच्या 3 वाजताची आहे. 17 दिवस मुक्काम, 4 गोल तर 3 उभे रिंगण होणार असल्याची माहिती मिळाली आहे. ऊन, वारा, पावसाची तमा न बाळगता शेकडो मैल पायी चालत सावळ्या विठुरायांचे दर्शन घेण्यास भाविक आसुसलेला असतो. शेतकरी जसा मृग नक्षत्र किंवा पावसाची वाट पाहत असतो, तशी वारकऱ्यांना आषाढी यात्रेची आस लागलेली असते. ज्येष्ठ वद्य अष्टमी अर्थात बुधवार दिनांक 8 जुलैला आळंदी इथून प्रस्थान होईल. 9 आणि 10 जुलैला पुण्यात मुक्काम होईल. 11 आणि 12 जुलैला सासवडमध्ये मुक्काम होईल. 13 जुलैला जेजुरीला मुक्काम होईल. 14 जुलैला वाल्हेला मुक्काम होईल आणि 15 जुलै रोजी नीरा स्नान करून पालखी लोणंद येथे मुक्कामी येईल. दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 जुलै रोजी लोणंद येथून पुढे दुपारी पालखी चांदोबाचा लिंब येथे सोहळ्यासाठी पहिले उभे रिंगण होऊन पालखी तरडगाव येथे मुक्कामी येणार आहे. दिनांक 17 जुलै रोजी फलटण तर 18 जुलै रोजी बरड येथे पालखी विसावणार आहे. 19 जुलै रोजी नातेपुते येथे पालखी मुक्कामाला राहणार. 20 जुलै रोजी पुरंदवडे येथे पहिले गोल रिंगण होऊन पालखी माळशिरस येथे मुक्कामाला असेल. दिनांक 21 जुलै रोजी खडूस फाटा येथे दुसरे गोल रिंगण होऊन वेळापूर येथे पालखी विसावणार आहे. तर 22 जुलै रोजी ठाकूरबुवा समाधीजवळ तिसरे गोल रिंगण आणि टप्पा येथे बंधू भेट होऊन पालखी बंडी शेगाव मध्ये मुक्कामाला असेल. दिनांक 23 जुलै रोजी बाजीराव विहीर येथे गोल आणि उभे रिंगण होऊन पालखी वाखरी येथे विसावणार आहे आणि दिनांक 24 रोजी म्हणजेच आषाढ दशमीला दुपारी उभे रिंगण होऊन सर्व संतांच्या पालख्या ज्या आहेत ते पंढरपूरमध्ये मुक्कामी राहणार आहेत आणि दिनांक 25 जुलै रोजी आषाढी एकादशी सोहळा होणार आहे. यंदाची जी वारी आहे ती का खास असेल, कारण यंदा पावसाळा लवकर सुरू होण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे वारीत वारकऱ्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढू शकते असा अंदाज आहे. तसेच लाखो भाविकांच्या स्वागतासाठी सीसीटीव्ही असतील, पोलीस बंदोबस्त असतील, ड्रोन निगराणी असेल आणि आरोग्य सुविधा देखील वाढवल्या जाणार आहेत. वारी म्हणजे नेमकं काय, तर वारी म्हणजे फक्त प्रवास नाही, ती आहे श्रद्धा, ती आहे समता, ती आहे महाराष्ट्राची ओळख. गरीब श्रीमंत नाही, लहान मोठा नाही असा कोणताही भेदभाव न करता, भेद न ठेवता लाखो लोक विठुरायांच्या भक्तीमध्ये चालतात. ज्ञानोबा माऊली तुकाराम हा जो जयघोष आहे संपूर्ण महाराष्ट्राला भक्तिमय करून टाकतो. तर मग येत आहे ना वारीला. ह्या वर्षी जर तुम्ही वारीला येणार असेल तर नक्की सांगा तुम्ही वारीला येणार आहात की नाही. आणि हा व्हिडिओ आवडला असल्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनल